लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की नंदिनी आणि जीवा दोघीही त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात. आता नंदिनी आतमध्ये आल्यानंतर जीवा इकडे तिकडे पाहतो आणि दरवाजा बंद करून घेतो. जीवाला वाटलेलं असतं बरं झालं, एकदा पारचा संशय तरी मिटला. मात्र नंदिनीच्या मनात काय सुरू आहे त्याची थोडीसुद्धा कल्पना जीवाला नसते. तो रिलॅक्स होऊन आता खुर्चीवर बसतो आणि नंदिनीला बोलत असतो. काय ओरडलीस नंदिनी तू खाली? मला एकदम खरंच वाटलं होतं, पण बरं झालं बाबा ओरडली. दादाचा संशय तरी गेला. पण ना तुझ्या बहिणीने काय केलं ना, मला खरंच डोक्याला ताप दिला होता नुसता. एक दिवस तिला मी माझ्या समोर बसवणार आहे आणि एकदा विचारणारच आहे सगळ्या गोष्टीबद्दल. असं म्हटल्यानंतर इकडनं नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही सांगितलं नाही मला आर्या आणि तुमचं कॅन्डल लाईट डिनर कसं झालं? हे ऐकल्यानंतर जीवा पडदिशीन उडतो आणि म्हणत असतो, काय कॅन्डल लाईट डिनर? जीवाला काहीच कळत नसतं. इकडनं नंदिनी हात समोर करते आणि चोरवटी दिवशी माझ्या हाताला तुम्ही हा धागा गुंडाळा का मलाच गुंडाळण्याचा प्रयत्न करताय जीवा तुम्ही. त्या दिवशी आर्यासाठी तुम्ही डब्बा घेऊन गेलात. त्या अंधारात तिने तुम्हाला मिठी मारली आणि आता पार्थने फोटोत दाखवली तशीच मिठी मारली होती का त्यापेक्षा काही वेगळी मिठी होती? हे ऐकल्यानंतर जीवा म्हणतो, काय बोलतेस नंदिनी तू? नंदिनी म्हणत असते, जेव्हा आधी तिच्या मिठी शिरलात का डिनर नंतर मिठी शिरलात आणि नंतर एकमेकांना घाससुद्धा भरवला असेल? असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, अगं नंदू काय बोलतेस तू? असं म्हटल्यानंतर आता नंदिनीचा पारा चढलेला असतो. नंदिनी अक्षरशः त्याची कॉलर पकडते आणि म्हणत असते, माझं नंदिनी नाव आहे, माझ्यात दोष आहे म्हणून ही तुमची फोलटी बायको तुम्हाला मूल हवंय म्हणून तुम्हाला खुश ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करते आणि तुम्ही त्या आर्याच्या मिठीत शिरताय, तिच्यासाठी माझी खोटी शपथ घेताय. जसं काव्याला विसरून माझ्या प्रेमात पडला तसं मला विसरून त्या आर्याच्या प्रेमात पडताय का तुम्ही? का तिच्या पोटात आपलं बाळ वाढतंय म्हणून तुम्ही तिच्या प्रेमात पडताय? द्या उत्तर जीवा, मला या प्रश्नाचं उत्तर द्या. असं नंदिनी कॉलर पकडून म्हणत असते. जीवाला तर काही कळत नसतं, त्याला फार धक्का बसलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ही सायको आर्या पूर्णपणे जीवाच्या प्रेमात बुडलेली असते. ती अक्षरशः तिच्या नवऱ्याचा फोटो हातात घेऊन म्हणत असते, प्रियजित तू गेल्यानंतर मी खूप एकटी पडले होते, पण आता जन्मजय आलाय. तो आल्यापासून मला एकटं वाटत नाही. खरं सांगायचं तर तुझी आठवणसुद्धा आता धुसर होत चालली. तू माझी जशी काळजी करायचास, जसं मला पॅम्पर करायचास, अगदी तसं जन्मजय करतोय. त्यामुळे तू आता माझी काळजी करू नकोस, कारण माझी काळजी घेण्यासाठी आता जन्मजय आलाय. तो आता मला हरवल्यानंतरही शोधून काढतो आणि मी सुद्धा हरवत चालले. असं वाटतंय माझं हरवणं, त्याचं शोधणं हे सगळं काही मला आवडायला लागलं. असं म्हणत असते आणि खुश होत असते. आता तिच्या नवऱ्याचा आणि तिचा फोटो इथे टेबलवर पालता करून ठेवते आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, जन्मजय असं म्हणून खुश होत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता नंदिनीने जे काही आरोप केलेले असतात त्यावर जीवा म्हणत असतो, नंदिनी तुला खरंच वाटतंय असं? त्यावर नंदिनी म्हणत असते, नाही वाटणार का? एक एक गोष्ट नजरेआड करता करता आता सगळीच गोष्ट नजरेला खुपायला लागली माझ्या. आता मला काहीच नाही का वाटणार? असं इथे एरडतच म्हणत असते. जीवा म्हणत असतो, नंदिनी काय बोलतेस तू? त्यावर नंदिनी म्हणत असते, तिचं तुम्हाला जीवा सोडून जन्मजय म्हणणं, तुम्ही आल्यावर खुश होणं, पण मी आल्यानंतर तिला इरिटेड होणं मला काहीच वाटणार नाही का? या सगळ्या गोष्टी सोडून देता देता सगळंच माझ्या हातातून सुटायला लागले जीवा. आता तिच्या पोटात आपलं बाळ आहे म्हणून तिची तुम्हाला किती काळजी हे दिसत नाही का मला? फक्त याआधी कधी मी बोलून दाखवलं नाही. चोरवटी दिवशी तिने काही खाल्लं नाही म्हणून गडबडीत तिच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन गेलात, पण मग मी इथे पोटात नसलेल्या बाळाचा सोहळा मला साजरा करावा लागला. त्याच्या भाराने मी किती थकली असेल याची थोडीसुद्धा तुम्हाला जाणीव नाही आहे जीवा. विचारावंसं वाटलं का तुम्हाला एकदा तरी मला? वर तिच्याकडे गेलात आणि जेवून सुद्धा आलात. असं म्हटल्यानंतर जीवा तिच्या पुढे हात जोडून आणि चिडतच म्हणत असतो, माफ कर मला नंदिनी, चुकलं माझं. घरी आल्यानंतर मी तुला घास भरवला माझ्या हाताने, ते नाही लक्षात तुझ्या? आणि त्या मिठीचा तुला फरक पडतो. आणि त्या दिवशी अडगळीच्या खोलीत आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत होतो, त्याने नाही तुला फरक पडला? त्यावर नंदिनी म्हणते, नाही फरक पडला मला त्यांनी, कारण की अडगळीच्या खोलीत तिने तुम्हाला कुशीत घेतलं होतं आणि त्या फोटोमध्ये तुम्ही तिला घेतलं होतं. फरक आहे जीवा यात. त्यावर जीवा म्हणतो, काय फरक आहे नंदिनी? त्यावर नंदिनी म्हणत असते, तिने तुम्हाला खास नावाने हाक मारणं, तुम्ही आलात की बाळाचे बाबा आले असं म्हणणं, हे सगळं दिसत होतं मला जीवा. हेही दिसत होतं जेव्हा तिने मला वेडवाकडं बोललं तेव्हा तुम्ही तिला खडे बोल सुनावलं आणि नंदिनी माझा इगो आहे असं सुद्धा म्हटलात. पण
असं म्हटल्यानंतर जीवा म्हणतो, पण काय नंदिनी, हे सगळं काही तुला दिसतंय, सगळ्या गोष्टी लक्षात येतात, तरीसुद्धा तू माझ्यावर संशय कसा काय घेऊ शकतेस? अगं नंदिनी, माझा जीव तुझ्यात आहे आणि तुझा माझ्यात. एका राजाचा जीव पक्षात असतो आणि तो पक्षी मी आहे. मग तरीसुद्धा मी कुठेतरी तुला सोडून जाईल असं तुला कसं काय वाटतंय नंदिनी? त्यावर नंदिनी म्हणत असते, कारण माझा जीव जरी तुमच्यात असला तरीसुद्धा तुमचा जीव आपल्या बाळात आहे आणि आपल्या बाळ त्या आर्याच्या पोटात आहे. असं म्हटल्यानंतर जीवाला तर धक्काच बसतो. नंदिनी म्हणत असते, आणि यामुळे सगळंच उलटपालट होऊन बसले. तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतंय ते आजपर्यंत तुमच्या आणि माझ्यावर अवलंबून होतं, पण आता आर्याला काय वाटतं यापुढे सगळं काही दुय्यम होऊन बसले जीवा. आणि या सगळ्या गोष्टीचा मला त्रास होतोय. मी बाळाला माझा वंश देऊ शकते, पण बाळ फक्त आर्याच्याच पोटात वाढू शकतं. मी बाळाला जन्मभराचं प्रेम देऊ शकते, पण बाळाला जन्म आर्याच देणार. आणि याच एका गोष्टीमुळे आपल्या दोघांमध्ये अंतर वाढले आणि तुमच्या दोघांमधलं अंतर कमी होत चाललंय. शेवटी मी ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते, स्वतःची समजूत घालत होते, काव्य आणि आईचा इशारा ऐकून न ऐकल्यासारखा करत होते. शेवटी तीच गोष्ट पार्थने नोटीस केली. आम्हा बायकांमध्ये सिक्स सेन्स असतो, पण मी तुमच्या प्रेमात एवढी सेन्सलेस होऊन बसले जीवा की विचारू नका. जी गोष्ट इतक्या दिवस मी मान्य करायलाच तयार नव्हते, तीच गोष्ट पार्थने अशी माझ्यासमोर आणून ठेवली. मग मी मान्य करायला नकोय का? काय म्हणणं आहे तुमचं? त्यांना सुद्धा जाणवलं की तुमच्या दोघांमधली जवळीक जरा जास्तच आहे, मैत्रीच्या पलीकडे. असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो, तू नको ना त्यांचं ऐकू, तू कशाला त्यांचं ऐकत राहतेस? मला खरंच वाटलं होतं की तू खाली नाटक करतेस म्हणून. अगं पार दादाला कुठे माहिती की आपली टीम आहे? असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, आपली टीम आहे? मग आपली टीम आहे तर मगाशी माझ्या डोक्यावर हात ठेवून खोटी शपथ का घेतली जीवा? त्यावर जीवा म्हणत असतो, पण तेव्हा मी क्रॉस फिंगर केले होते नंदिनी, ते तू पाहितले नाहीस. आणि ती काव्या, त्या काव्याचं काय ऐकतीस तू? ती तेच बोलणार ना जे पार दादाने तिला सांगितलंय, हो का नाही? आणि आईचं काय म्हणत होतीस तू? त्यावर नंदिनी म्हणत असते, इथेच याच खोलीत आईने आपल्याला सांगितलं होतं सरोगशीच्या फंद्यात पडू नका. नंतर इतकी गुंतागुंत होती ना की सुटता सुटत नाही. फक्त तुमच्या भरोशावर मी सरोगशीच्या गहन विषयात उडी मारली, पण आता तुम्ही काटावर उभे आहात आणि मी बुडली गेली. कधी कधी वडीलधाऱ्या माणसांच्या तोंडातून भविष्य निघून जातं. मला असं वाटतं की तेव्हा मी ऐकायला हवं होतं. आता मला असं वाटायला लागले की आर्याला सरोगेट मदर निवडणंच माझी सगळ्यात मोठी चूक होती आणि ती चूक मलाच भोगावी लागणार आहे. आणि आता भविष्य सांगायला मला कुठल्याही गुरुजींची गरज नाही. मी तुम्हाला सांगते, आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. इथेच आपल्याच घरात आपल्या दोघांमध्ये 16 डिसेंबर होणार आहे. असं नंदिनीने म्हटल्यानंतर जीवाला तर धक्का बसलेला असतो. त्याला नंदिनीच्या या बोलण्याचा अर्थ अजिबातच कळत नसतो. नंदिनी मात्र फार रडत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला रम्याला आर्या प्रेग्नेंट आहे ही न्यूज कळलेली असते. तिने लगेच ती वसूला सांगितलेली असते. वसूला हे ऐकून तर धक्काच बसलेला असतो. ती जोरात ओरडते, काय आर्या प्रेग्नेंट आहे? त्यावर इकडनं रम्या तिचं तोंड दाबते आणि म्हणत असते, अजून जोरात वरड, सगळ्या गावाला कळू दे की. अगं अगं काय करतेस आई तू, हळू बोल की जरा. त्यावर वसू म्हणत असते, अगं हळू काय, याचा अर्थ कळतोय का तुला? ती आर्या प्रेग्नेंट आहे. अगं ती सिंगल आहे, तिचे मिस्टर या जगात नाहीत, मग तरीसुद्धा ही प्रेग्नेंट कसं काय राहू शकते? त्यावर इकडनं रम्या म्हणत असते, अगं आई आपण 2026 मध्ये जगतोय. त्यावर वसू म्हणते, हा मग? अगं हा मग काय? अगं मुली लग्न न करता तरीसुद्धा प्रेग्नेंट राहू शकतात ग, त्यांना मूल होऊ शकतं. अगं तू सोशल मीडिया बघत नाही का? त्यावर इकडनं वसू म्हणत असते, तुमची सोशल मीडिया खड्ड्यात जाऊ दे. ती आर्या एक डॉक्टर आहे आणि तिचं नाव आहे ग काहीतरी, मग ती असं दुसऱ्याचं मूल स्वतःच्या पोटात कसं काय वाढू शकते? आणि तिचं लग्नसुद्धा झालं नाही. त्यावर रम्या म्हणत असते, अगं लग्नाची काय गरज आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी? आजकाल असतं सगळ्या गोष्टी, तिचा बॉयफ्रेंड असेल किंवा कुणासोबत ती राहत असेल. अगं हे बघ, लग्नसुद्धा करायची गरज नसते. म्हणजे असं राहतात लोक आजकाल की सोबत तर राहायचं, मात्र एकमेकावर हक्क गाजवायचा नाही. मग झालं असेल असंच काहीतरी. असं म्हटल्यानंतर इकडनं वसू म्हणत असते, अगं बाई शी काय चाललंय तुमच्या पिढीचं, खरंच ना. त्यावर रम्या म्हणत असते, आपल्या पिढीचं नंतर बोलूया, पण आता ह्या आर्याच्या पोटात कुणाचं बाळ आहे, त्या बाळाचा बाप कोण आहे हे शोधून काढायचं आहे आपल्याला. आई तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा मी त्या आर्याला पाहितलं तेव्हा मला वाटलं ती सिंगल आहे, पण नंतर कळलं की तिचे मिस्टर होते, तिचे मुलंसुद्धा होते, पण ते सगळे गेले. म्हणलं पण मग ती दुसरं लग्न का करत नसेल? म्हणजे बघ ना, ती आता किती सुंदर आहे, छान आहे, हॉट आहे दिसायला सुद्धा, मग तिने दुसरं लग्न केलं तर काय हरकत आहे? पण आपल्याला आत्ता ही न्यूज कळती. अगं आई ती लिव्हिंगमध्ये राहत असेल का गं? त्यावर वसू म्हणते, आता हे लिव्हिंग काय असते? ऐकल्यानंतर रम्याने तर डोक्याला हात लावला. म्हणत असते, मी कुणाला सांगते हे सगळं काही, अशी पुटपुटत असते. इकडनं वसू म्हणते, काय चाललंय तुझं? बरं जाऊ दे तुझं, पण मला एक गोष्ट सांग, तू मगाशी म्हणलीस की नंदिनी जीवावर ओरडत होती.
जर जीवाला माहीत असेल की आर्या प्रेग्नेंट आहे, मग नंदिनीला कसं काय कळलं? मी माझ्या डोळ्यांनी पाहितलं की जीवा नंदिनी दोघी आर्यासाठी डब्बा घेऊन जातात. मग जी गोष्ट जीवाला माहिती आहे ती नंदिनीला कशी नाही कळली? त्यावर इकडनं रम्या म्हणत असते, हो मला सुद्धा तेच कळत नाही, म्हणजे जीवा नंदिनीपासून ही गोष्ट का लपून ठेवील? मला नाही वाटत तो लपू शकेल. आता ह्या दोघींचं तर्कवितर्क लावणं सुरू असतं. इकडे दुसऱ्या बाजूला काव्याला पार्थ म्हटलेला असतो की मला नाही वाटत आर्या आणि जीवाचं काही सुरू असेल म्हणून. त्यावर काव्या म्हणते, हे कसं ठरवलं तुम्ही आणि कधी ठरवलं आणि कशावरून वाटतंय तुम्हाला त्या दोघांचं काही सुरू नसेल म्हणून? काय बोललात तुम्ही जीवाशी? त्यावर पार्थ म्हणतो, सुरात्री आमचं बोलणं झालं, मी, नंदिनी आणि जीवाचं. काय तुमच्या तिघांचं बोलणं झालं आणि मी कुठे होते? मला का नाही सांगितलं पार्थ? तुम्ही माझ्यापासून लपून सगळं ठेवताय तुम्ही. पार्थ म्हणत असतो, अहो असं ठरवून वगैरे काही नाही, बोलता बोलता विषय निघला म्हणून सगळ्या गोष्टी कळल्या. त्यावर काव्य म्हणते, मला डिटेलमध्ये सगळं सांगा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय झाले सगळ्या गोष्टी सांगा. आता पार्थ मनात विचार करत असतो, काव्याला जर पहिल्यापासून सांगत गेलो तर सगळंच बिघडेल. नंदिनीने सांगितलं की आर्याच्या प्रेग्नन्सीबद्दल काव्याला काही कळून देऊ नका. त्याच वेळी इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं आहे. इकडे जी काही रम्या असते ती म्हणत असते, मला तर ना वेगळंच काहीतरी वाटतंय, म्हणजे मला असं वाटतंय की जीवा आणि नंदिनीचं बाळ त्या आर्याच्या पोटात असेल, ती सरोगेट मदर असेल का त्यांची? त्यावर वसू म्हणत असते, अगं काय बोलतेस, असं असेल? नसेल गं, असं कसं असेल? अगं ती नंदिनी प्रेग्नंट आहे, मग ती सरोगेट मदर कशी असेल? त्यावर नाही कळणं रम्या म्हणत असते, अगं पण त्या दिवशी मला त्यांच्या रूममध्ये खोटं पोट भेटलं का नाही? त्यावर वसू म्हणत असते, हो भेटलं की, मग विक्रमने तुझ्या कानाखाली म्हटल्यानंतर रम्या म्हणत असते, अगं आई गप ग, तो कशाला विषय काढतेस? त्यावर वसू म्हणते, गप काय म्हणतेस? अगं तू रम्या काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? अगं ती नंदिनी आणि ती प्रेग्नेंट आहे, मग तरीसुद्धा त्यांच्या दोघांचं बाळ त्या आर्याच्या पोटात कसं काय असू शकतंय? एवढी मोठी प्लॅनिंग करायला ते काय रम्या आणि वसूत का? सांग बरं मला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, राम कधीही रावणासारखं वागत नाही. त्यावर रम्या म्हणते, मला कळतंय, पण मी तुला सांगू का खरं आई, पार समोर नंदिनी जीवावर खरंच ओरडली होती. मग तुला काय म्हणायचंय? म्हणजे नंदिनीला खरंच माहीत नसेल का ती आर्या प्रेग्नेंट आहे म्हणून? पण तिने हे जीवाला का सांगितलं असेल? म्हणजे बघ ना, जीवाची आणि तिची ओळख तर आत्ता झाली, मग तिने हे सगळं काही जीवाला का सांगितलं? तिला काव्य आणि नंदिनीला का नाही सांगायचं वाटलं? आणि सांगितलं तर सांगितलं जीवाला, पण मग हे का नाही सांगितलं की ते बाळ कोणाचं आहे, त्या बाळाचा बाप कोण आहे? अर्धवट असं कसं सांगितलं? असं म्हटल्यानंतर आता इकडनं वसू म्हणत असते, म्हणजे तुझं म्हणणं आहे की जीवाला सगळं माहिती आहे, मग जीवा आता नंदिनीपासून गोष्टी लपवायला लागलाय. असं म्हटल्यानंतर आता हे दोघी खुश होतात आणि विचार करू लागतात, काय चाललंय नेमकं हे सगळं? काहीतरी कुठंतरी गडबड नक्कीच आहे. पण हा प्रश्न उरतोच की त्या आर्याच्या पोटातल्या बाळाचा बाप कोण आहे? आई तुलासुद्धा असंच वाटतंय का की असं म्हणून दोघी एका सुरातच जीवाचं नाव घेतात? त्यांचा संशय आणि त्यांचा शिक्कामोर्तब जीवावर येऊन थांबलेला असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला तर विचारात हरवलेला असतो. इकडे काव्यामध्ये, काय चाललंय देशमुख तुमचं? कुठे हरवलात तुम्ही? सांगा ना, काय झालं नेमकं? त्यावर पार्थ अडकतच म्हणतो, काल नंदिनीसमोर आमचं बोलणं झालं, जीवाला विचारलं मी, तुझं आणि आर्याचं नेमकं काय प्रकरण सुरू आहे? त्यावर इकडनं काव्य म्हणते, मग काय सांगितलं त्यांनी? आणि तुम्ही हे विचारलं का की तू त्या आर्यासाठी डबा का घेऊन जातोस? तुला त्या आर्यासाठी जेवण बनवून घेऊन जाण्याची काय गरज आहे म्हणून विचारलं का तुम्ही पार्थ? काय नेमकं? आणि तुझा डब्बा त्या आर्याच्या स्टोरीमध्ये काय करतोय विचारलं का तुम्ही? त्यावर इकडनं पार्थ अडकतच आणखी म्हणत असतो, हो विचारलं की. मग काय सांगितलं त्यांनी? त्यावर पार्थ म्हणतो, सांगितलं की, खरंच सांगितलं त्यांनी. काय खरं सांगितलं? म्हणजे त्यांनी नंदिनी ताईसमोर सांगितलं का की त्याचं आणि आर्याचं खरंच अफेअर सुरू आहे म्हणून? त्यावर पार्थ म्हणता, हो कुठला विचार कुठे नेताय तुम्ही? नाही, असं काही सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की माझी बायको प्रेग्नेंट आहे, म्हणजे नंदिनी पण प्रेग्नेंट आहे आणि तू सुद्धा प्रेग्नेंट आहेस, मग तुम्हाला कशाला उगाच ताण, म्हणून तो स्वतः डब्बा घेऊन जात होता. त्यावर काव्य म्हणते, त्याला घेऊन जायची काय गरज होती? तिला काय बाहेरून आणता येत नव्हतं का? अहो तो म्हणाला की आर्याचं पोट बिघडलं होतं. काय पोट बिघडलं होतं? मग पोट बिघडलं होतं तर तिला बाहेरून मागवता येत नव्हतं का? अहो बाहेरसुद्धा भरपूर खानावळी आहेत की, घरगुती जेवण कुठेही भेटतं. मग जीवाच का घेऊन गेला? जीवा स्वतःच्या हाताने बनवून घेऊन गेला का आणि कशासाठी? असं नाही विचारलं तुम्ही त्याला? त्यावर पार्थ म्हणत असतो, हो विचारलं की. तो काय म्हणाला माहिती आहे की आर्याचं पोट बिघडलंय, मग तिला बाहेरचं जेवण कसं द्यायचं? त्यावर काव्य म्हणत असते, बाहेरचं जेवण नाही, ठीक आहे, मग तो घरी पण घेऊन येऊ शकत होता ना. मी होते, नंदिनी ताई होती, आम्ही काळजी घेतलीच असती की. त्याला एवढी पर्सनल तिची काळजी घ्यायची काय गरज होती? स्वतःच्या हाताने डब्बा बनवून घेऊन तिला देण्याची काय गरज होती? एवढी का काळजी घेतोय जीवा तिची? असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, अहो पण आता तो तसा म्हटल्यावर आता साहजिक आहे ना. त्यावर काव्य म्हणत असते, तुम्ही थोरली भावंडं ना भोसटच असतात.
त्या जीवाने तुम्हाला उल्लू बनवलं तरीसुद्धा तुम्हाला कळत नाही, तुम्हाला टोपी घातली त्याने. पण मला अजिबात विश्वास नाही, ह्या जीवाचं खरंच काहीतरी सुरू आहे. अहो त्याला विचारायचं ना तुम्ही, असा कसा विश्वास ठेवला, उलट प्रश्न का नाही विचारले तुम्ही? त्यावर पार्थ म्हणतो, नाही हो, मी विचारलं त्याला उलट प्रश्न, मी हे सुद्धा विचारलं की हे सगळं काही तू का करतोस. त्यावर त्याने नंदिनीची शपथ घेतली, नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी शपथ घेतली, मग कसा नाही विश्वास ठेवायचा. त्यावर काव्या म्हणत असते, तुमच्या समोर जीवाने एक शपथ घेतली. हो माझ्यासमोरच. तुम्ही बघितली का? हो बघितली मी. मग जीवाचा हात कुठे होता? नंदिनीच्या डोक्यावर. अहो तो नाही हो, दुसरा हात. त्यावर पार्थ म्हणतो, नाही ते नाही पाहितलं मी. अहो जीवा जेव्हा खोटी शपथ घेतो तेव्हा त्याला फिंगर क्रॉस करायची सवय आहे, मला विचारा ना तुम्ही. त्यावर पार्थ म्हणत असतो, तुम्हाला का? अजूनही तुम्हाला जीवाच्या सवयी लक्षात आहेत का? असं म्हटल्यानंतर आता काव्याला धक्का बसलेला असतो. आता जीवाच्या वागण्यामुळे यांच्या दोघांमध्ये चांगलीच पेटणार आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की जीवाने एक धक्कादायक निर्णय घेतलेला असतो. जीवा म्हणत असतो की तुला वाटतंय ना की आपल्यात परत 16 डिसेंबर घडेल. मला खरं तर आता बाप व्हायचंच आणि त्यामुळेच मी आता एक निर्णय घेतलेला आहे, आर्याचं आभूषण करायचा. हे ऐकल्यानंतर आता नंदिनीला धक्का बसलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा काव्या आणि पार्थ चांगलंच पेटलेलं असतं. पार्थ म्हणत असतो, तुमच्या परीक्षेची डेट लक्षात राहते पण तुम्हाला सोनोग्राफीची डेट नाही लक्षात राहत. काव्या म्हणत असते, अहो विसरले मी. असं कसं विसरलात? असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, तुम्ही आता आडमुट्यात शिरताय पार्थ. होते मी तयार, अभ्यास काय हो होत राहील. असं म्हणून काव्या रागातच निघून जाते. इकडे पार्थ ते पुस्तक बंद करून ठेवतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.